शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना आणि अगदी मनापासून ज्यांना माझ्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला, मॉर्निंगची टाईम आहे. सगळी पारशे कामं वगैरे आवडले ना. आजचा दिवस आहे शुक्रवार. जसं की शुक्रवारी महालक्ष्मीला अभिषेक वगैरे सगळं असते. तर सगळं सकाळची साफसफाई करून जे आहे की नाही तर मी अभिषेक करून घेते महालक्ष्मीचा. आणि पुन्हा मला उंबरठा लेपन पण करायचं आहे. कारण शुक्रवारचं कसं भरपूर पूजेला टाईम लागतो. जसं की मी महालक्ष्मीचा पुतळा पण त्या दिवशीच घासून सगळं सजून ठेवलाय. तर चला, तुम्हाला आज जे आहे ना व्हिडिओ शेअर करते पूजाचा. शुभ सकाळ सर्वांना. चला, काल आकाशने आणलं होतं त्याच्या मित्राच्या हातून कच्चं दूध त्यांनी दिलं होतं. तर चला, मॉर्निंगची टाईम आहे. खिडकीतून की नाही कवळा कवळा असं किरण पण पडली तर बघू शकत नाही. सगळ्या तोंडावरती आहे ना खिडकीतलं ऊन आहे. तर चला, इथं कच्चं दूध गरम करायला किती पहिल्यांदा इथं आणि हे की नाही आता 3-4 दिवसाचं दूध आहे म्हणून इथं वड्या काही पडत नाही. त्याच्यामुळे फक्त आता त्याला गरम करून घ्यायचं. आमच्या इथं खरवच असं म्हणतात त्याला. आणि इकडं मला भरीत करायचंय वांग्याचा. त्याच्यामुळे मी भरीसाठी वांगे गरम करायला पाहिजे. कारण ह्याला गॅसवर भाजायला खूप टाइम लागते. आपल्या चुलीमध्ये पटकन भाजलं जातं. आपल्या की नाही फार्म हाऊस मधलेच आहेत ही वांगी. साईडला वांगे गरम करते. कारण एक एक काम करत बसलं ना खूप असा टाइम होतोय. इकडं दूध गरम करायला ठेवलं, इकडं वांगे गरम करायला ठेवले. आणि आता एवढ्या टोमॅटोची मला चटणी करायची. तर हे पण साईडला मी कट करून घेते. तर आपलं दूध पण उकळत. आणि ह्याच्यामध्ये साखर आणि विलायची टाकायची. दुसरं काही टाकायचं नाही मला. तर विलायची की नाही मी एकदा पावडर करून ठेवत असते. विलायची टाकून घेतली. आता दूध धुस तर आपले वांगे भाजूस तर आपले टमाटे कट करून घेऊत आपण. कारण की नाही दुधावर पण लक्ष देता येते तिकडे वांगे भाजता येते. एक म्हणलं तर कसं अर्धा घंट्यामध्ये की नाही आपले तिन्ही कामं जे आहेत ना पार पडते. नाही तर आता इथं दूध गरम करायला ठेवलं आणि दुसरं काम बिलकुलही काही करता येत नाही. जसं की दूध पण इकडे उतरू जात आहे, वांगे पण करपतात. त्याच्यामुळे आता हे सगळे कामं एकच करून घेते.
एक एक वांग भाजलं की नाही काढून ठेवावं लागते, कारण सगळे वांगे एकदाच भाजत नाही. आणि असं चौकून भाजलं ना की खूप छान बनलं, बी मस्त शिजले जाते. तर अशा प्रकारे की नाही भरीत करीत असते वांगे, तर सगळे अशी वांगे भाजून घ्यायचे. विलायची साखर ह्याच्यामध्ये टाकलेली, वांगी पण भाजून घेते. आज जी मला मस्त मेथीची भाजी टाकून तुमच्यासोबत भरीत शेअर करणार आहे. मी मेथीची भाजी, हिरवीगार कोथिंबीर, कारण की आता सीझन चालू आहे, मेथीची भाजी पण भरपूर येईल, कोथिंबीर पण भरपूर येईल. ह्याच्यामध्ये की नाही अजून पात बी टाकलेली कांद्याची, खूप छान लागते, पण पात नाही आज. तर पुडी कधी ना पातीचं पण भरीत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला आता हे 2 वांगे येत हे भाजून घेते. चला आपलं खरवस पण झालंय तयार. हे बघा मस्त असं खरवस आपलं इलायची साखर टाकून, आणि कुणी कुणी ह्याच्यामध्ये गुळ पण टाकते बरं का, पण मी साखरच टाकली बघा, कारण हे की नाही 3-4 दिवसाचं आहे म्हणून ह्याच्या वड्या काही पडत नाहीत. तर ह्याला असंच साखर टाकून शिजवावं लागते. आणि तुमच्या सिटीमध्ये खायला भेटतंय की नाही खरवस मला नक्की सांगा. तर या मंडळी तुम्ही पण खरवस खायला आणि सकाळचा स्वयंपाकाची जी आहे ना पूर्ण व्हिडिओ बघत राहा. इथं मस्त अशी वांगी खरपूस भाजून घेतली मी शिवून मागवला तेल काढायचा पाईप. चला पहिलीच वेळ जी आहे ना मी ह्याच्यामधून तेल काढून घेते आणि कसं निघते ते तुमच्यासोबत शेअर करते. घेतली मी मस्त लसलस आपली कवळी तेल अशी की नाही कोथिंबीर मेथी आली, ही कांदा घेतलाय आणि ही घेतली भरपूर हिरवीगार कोथिंबीर. आणि त्याच्यातनं वांगे सगळे फोडून अशी गार करायला ठेवलेत आणि ही टमाट्याची चटणी करायची आणि त्याच्यामध्ये पण थोडीशी मेथीची भाजी मला टाकायची. तर चला आता मी जे ना भरताला फोडणी देणार आहे, टमाट्याची चटणी पण करायची, तिकडे भात पण शिजलाय, कांदा आणि कांदा चांगला असा परतून घ्यायचा, मोहरी पण चांगली तडतडली आपली. आणि कांदा की नाही भरीताला जास्त असला तर भरीत एकदम खमंग छान लागते खायला. आणि कांदा चांगला लाल परतून घ्यायचा, कारण थोडासा कच्चा राहिला ना ती भरताची टेस्ट येत नाही. थोडासा चांगला लाल भाजून घ्यायचा, जसं की मी आता थोडंसं जास्त लाल भाजायचं नाही, असं भाजून घेतलंय. आता ह्याच्यामध्ये टाकते मी लसण. लसण कमी जास्त थोडा चालतो भरताला, कारण कांदा मी इथं भरपूर टाकलाय आणि लसण नाही टाकलं तरी भरतामध्ये चालतंय.
त्याला अशा पद्धतीने मी म्हणजे भरीत जे आहे ना करीत असते. आता सगळ्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, कोण कसं करते तर कोणी कसं करते. सगळं मस्त भाजून घेतलंय कांदा आणि लसूण. भरपूर कोथिंबीर आणि मेथी टाकली मी. हे जे वांगे आता हे सगळं तेलामध्ये आपल्याला मिक्स करून चांगलं ठेचून घ्यायचंय. त्याच्यामुळे सगळं एकदाच मी केलं. ह्याचं पाणी वगैरे काय टाकायचं नाही. मीठ स्वादानुसार. बघू शकता तुम्ही आपलं घरी किती मस्त असं सगळं तुम्ही ठेचून घेतलंय. खाली बघा किती छान असं दिसते, मस्त खमंग. आणि ह्याच्यामध्ये की नाही आज मी हळद टाकलेली नाही आहे. तर कधी कधी न बिना हळदी जसं की भरपूर कोथिंबीर टाकली, मध्ये भरपूर की नाही हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि हिरवीगार आपली मेथी पण टाकली. त्याच्यामुळे मी आज त्याच्यामध्ये हळद टाकली नाही. तर बघा किती छान असं आपलं भरीत झाले, खमंग एकदम. आणि गरम गरम भाकरीसोबत हे भरताचं एक नंबर असं जेवण होतंय मंडळी. चला सकाळच्या मॉर्निंगच्या स्वयंपाकामध्ये, दुपारच्या स्वयंपाकामध्ये केले मस्त असं गरमागरम भरीत. म्हणजे इथं स्वयंपाक सकाळचा झाला. आणि हे बघा इथं केले आम्ही तुरीच्या सोल्याचा भात केला होता, तर त्याला डबल फोडणी दिली आहे. आणि हे आहे रात्रचा भात गरम करून घेतला. आणि शिळा अन्न मी फेकून देत नाही, तुम्हाला माहितीच आहे. तर चला इथं भाकरी घेतली. इथं केले मी खरवस, सकाळी कच्चं दूध आणलं होतं. तर इथं टमॅटोची चटणी थोडीच घेतली, कारण मला भरीत खायचं आहे. आणि इथं केले वांग्याचं भरीत. तर चला दुपारचा जेवणाचा मेनू आहे असा. तर या मंडळी सगळेजण जेवायला.